असं वाटतं ट्रेक इथूनच सोडावा, पण गिवअप करायचं नाही, आपल्याला वरपर्यंत जायचे। एवढे मच्छर चावतात ते ना प्रमाणाच्या बाहेर, म्हणजे ट्रेक करून वाट नाही लागली आपली, पण मच्छर एवढे चावतात ना, तर त्या मच्छरांनी लय वाट लावली आपली। भाई या किल्ल्यावर साप भरपूर बघायला भेटतात। हे बघा, हे छोटंसं पाण्याचं टाकं, त्यामध्ये सुद्धा एक पान निवड होतं, ते आवाज झाल्यानंतर आतमध्ये पळत। तर या ट्रेक मध्ये आता इथून पुढे आपण एकटेच आहोत। मित्रांनो, सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये अपरिचित आणि आडमार्गावरचे किल्ले या जंगली डोंगररांगांमध्ये अगदी थाटामध्ये उभे आहेत। जरी या किल्ल्यांना कमी पर्यटक भेट देत असले तरीही इतिहासामधील त्यांचे महत्त्व आहे तसे आहे। असाच आडमार्गावरचा प्रचितगड शृंगारपूर हे या किल्ल्याचे पायथ्याचे गाव। रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील हा किल्ला किल्ल्याच्या अवघड चढाई व चुकवणाऱ्या जंगली पायवाटांमुळे तसा कमीच पर्यटक लाभलेला। आणि बाई, आजचा आपला प्रवास याच किल्ल्याचा। सो पुण्याहून हा किल्ला पाहण्यासाठी आपण निघालो। पुण्याहून हा किल्ला 260 किलोमीटर तर मुंबईहून 300 किलोमीटरच्या अंतरावर आहे। प्रवास लांबचा असल्याने मी पुण्याहून रात्रीच निघालो। हायवेवरचा रात्रीचा प्रवास म्हणजे एक वेगळाच अनुभव देणारा। आपण निघालोय प्रचितगडला, जो की संगमेश्वर जवळ आहे। आता आपण खेडच्या जवळ पोहोचलोय। पुढे अजून 70 ते 80 किलोमीटर जायचे आपल्याला, पण भरपूर झोप लागली। 1 वाजता रात्रीचा, तर टेंट लावलाय आता आपण या पाठीमागच्या हायवेच्या बाजूच्या पंपावर। एक कमीत कमी 3 तास झोप घेऊया आणि नंतर परत पुढचा प्रवास चालू करूया, कारण अजून 80 ते 90 किलोमीटर जायचे अजून आपल्याला पुढे। झोप यायला लागली, चला गुड नाईट। सकाळ झाली आणि पुढचा प्रवास चालू केला। धुक्यामध्ये हरवलेल्या रस्त्याने जेव्हा मी शृंगारपूर गावाजवळ पोहोचलो, तेव्हा बाई असला मस्त नजारा पाहायला भेटला ना की नाद। आणि ॲक्च्युली समोर जो उगवला आहे तो सूर्य आहे, पण धुक्यामुळे असं वाटतं की चंद्र आहे। कसला व्ह्यू आहे, एक नंबर ना, पैसा वसूल व्ह्यू आहे, पैसा वसूल व्ह्यू। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये शरद कोटेकर ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर। जवळजवळ 2 ते 2.5 महिन्यानंतर पुन्हा एकदा आलोय प्रचितगड सर करायला, कारण मागच्या वेळी जेव्हा आपण आलो होतो तुफानाचा पाऊस होता, जंगलातल्या पायवाटा मळलेल्या नव्हत्या, पण त्यानंतर जवळजवळ 2.5 महिन्यानंतर आता पुन्हा एकदा प्रचितगड सर करायला आपण आलेलो आहोत शृंगारपुरामध्ये। या शृंगारपुरामधून प्रचितगडावर जाणारी वाट आहे। शक्यतो या किल्ल्याचा सोलो ट्रेक करणं टाळा, कारण ट्रेक हा घनदाट जंगलामधून असल्यामुळेच जंगली प्राण्यांचा वावर सुद्धा इथे मोठ्या प्रमाणावर बघायला भेटतो। यामुळेच आपण गावातून राकेश कदम यांना घेतलेला आहे। शृंगारपुरातून गडावर पोहोचण्यासाठी 3 ते 4 तास लागतात। गडावर जाणाऱ्या पायवाटा जास्त वर्दळ नसल्याने चुकावतात। यामुळेच आपण गावामधील कदम गाईड यांना निम्म्या डोंगरापर्यंत आपल्या बरोबर घेतले। जवळजवळ अर्धा तास झाला चालतोय आपण, अर्धा तास याच नदीच्या कडेने चालतोय आणि पुढे आल्यानंतर हीच पायवाट 1-2 नदीच्या बाजूला आली। हे बघा, आता असाच पुढे रस्ता आहे, पण आपल्याला ही नदी क्रॉस करायची। क्रॉस कुठे करायची, हे बघा, बरोबर शेजारी 2 उंबराची झाड आहेत, हे एक आणि हे एक। मित्रांनो, आपण त्या उंबराच्या झाडापासून सरळ आलो त्या बाजूला येऊन थोडं पुढे येऊन आपण परत नदीत उतरलो। नदीत उतरून परत सरळ नदीच्या डाव्या बाजूला येऊन आंब्याचे झाड आहे, आणि ह्या आंब्याच्या झाडाच्या पाशी इथं अशी रेबिन पण आहे। पण रेबिन गॉड नोज किती दिवस राहील, पण हे आंब्याचं झाड भरपूर दिवस राहील। नदीमध्ये उतरल्यानंतर परत आपल्याला ह्या आंब्याच्या झाडापासून सरळ जायचे। हो भाई, जवळजवळ तासाभराच्या ट्रेक नंतर आपण अशा गोल्डन कलरच्या पठारावर पोहोचतो। तर हा फक्त ट्रेलर होता, इथून मागं एकच डोंगराचा सुळका आपण चढून आलो। भला मोठा असा डोंगराचा एक पॅच चढून आलो आपण। हा फक्त ट्रेलर होता, पिक्चर तो अभी बाकी है भाई, ये देखो। परतीच्या प्रवासामध्ये आपण रस्ता चुकू नये यासाठी कदम जागोजागी खुणा करत होते, कारण पुढचा ट्रेक आपल्याला एकट्यानेच करायचा होता। ज्या ज्या ठिकाणी चुकण्यासारखे चान्सेस आहेत
त्या ठिकाणापर्यंत आपल्याला राकेश गाईड करून गेले. आता ते गेले माघारी गावामध्ये, त्यांना काहीतरी काम आहे. तर या ट्रेकमध्ये आता इथून पुढे आपण एकटेच आहोत. खतरनाक अशा सह्याद्रीमध्ये, खतरनाक अशा आपण. तर पुढचा ट्रेक आपला सोलो असणार आहे अशा घनदाट जंगलातला. हो, कसं आहे, खतरनाक ना. की हातामध्ये एक काठी कॅरी करा, कारण काठीने भरपूर मोठा आधार भेटतो असे चढ चढता नाही बघा. हो, आता माझी पूर्णपणे आता पूर्णपणे वाट लागली, भरपूर दम लागला आहे. असं वाटतं ट्रेक इथूनच सोडावा, पण गिवअप करायचं नाही आपल्याला, वरपर्यंत जायचे. पण चांगलीच वाट लागली. ट्रेक करतोय ना, तर चालून चालून दम नाही लागलाय, ट्रेक करून दम नाही लागला, वैताग ट्रेकचा नाही आलेला. तर जंगलामधले जे डेंगू मच्छर आहेत ना, लय त्रास दिलाय राव, लय. ट्रेक करून वाट नाही लागली आपली, पण मच्छर एवढे चावतात ना, तर त्या मच्छरांनी लय वाट लावली आपली. त्यामुळे हे प्रोटेक्शन घेतलंय मी. आता चावा कुठून चावतंय, आता पूर्णपणे मान, गाल, कान काहीच नाही सोडलं मच्छरांनी. हात हे बघा, कान नाही आले तेवढे, काय खरं नाही बाबा. फायनली आपल्या शृंगारपुरातलं ते मंदिर दिसते बघा तिथं. त्या मंदिरापासून ट्रेक चालू केला आपण. या खिंडीमधून हा डोंगर चढून हा एक टप्पा आणि आता ह्या टप्प्यावर आलोय. या टप्प्यावर आपल्याला हा जो किल्ला आहे, त्या किल्ल्याच्या डाव्या बाजूने पायवाट आहे लोखंडी शिड्यापर्यंत जाण्यासाठी. सुरुवातीला जंगलातल्या पायवाटा संपल्यानंतर अंदाजे 2 डोंगर चढल्यानंतर काही ठिकाणी छोट्या लोखंड्या शिड्या दिसतात. त्यानंतर पुढे अजून 2 मोठ्या शिड्या, की त्या चढतानाच आपल्याला त्या शिड्यांचे महत्त्व समजते. मित्रांनो, ह्या ज्या शिड्या चढून आलो आपण, ही मोठी शिडी चढून आल्यानंतर दोर बघायला भेटतात ते, आणि दोरच्या वर भला मोठा असा अजून एक दोर दिसतोय. या किल्ल्याचा ट्रेक करणं भाई एवढं पण सोपं नाही जेवढं वाटतं तेवढं. जवळजवळ 2.5 तास होत आले ट्रेक चालू करून. कधी हा ट्रेक संपून गडमाथ्यावर पोचतोय. हा, फक्त आपल्याला गिवअप नाही करायचं, नेवर गिवअप, चढत राहायचं. सो छत्रपती शिवाजी महाराज की जय. चलो. डोक्यापेक्षा उंच कारवीतील गवताने झाकलेले रस्ते आणि हा घाबरवणारा रातकिड्यांचा आवाज. जवळजवळ अर्धा तास आपण या डोंगराच्या बाजूने चालत आलो, आणि या डोंगराच्या बाजूने अर्धा तास चालत आल्यानंतर आपल्याला आता अशी खडी चढण चढायची. तर ही चढाई म्हणजे गडमाथा दिसतोय ॲक्च्युअलमध्ये इथं, तोच गडमाथा आहे का माहिती नाही आहे. या ठिकाणून खडी चढण चढायची आपल्याला आणि वर जायचे. इतका वेळ झाला ट्रेक करतोय, आणि आता इथून पुढे खडी चढण चढायची म्हणल्यावर आता तर काही खरं नाही बाबा आपलं. जंगली पायवाटा, झुडपांतील रस्ते, डोंगराच्या बाजूला थरक पायवाटेनंतर पुढे सरळसूट अंगावर येणाऱ्या घसरट्यात चढाईनंतर आपण पोहोचतो गडाच्या लोखंडी शिडीजवळ. आत्ताच अलीकडच्या काळामध्ये नवीन शिडी बसवल्यामुळे हा शेवटचा टप्पा चढाईसाठी अगदी सोपा झालाय. किल्ल्याच्या चढाईच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अशी आपल्याला लोखंडी शिडी चढावी लागते, की ही शिडी आली म्हणजे आपण किल्ला सर केला पाहिजे. जवळजवळ 3.5-3.5 तासानंतर आपण पोहोचणार आहे किल्ल्यावर. लोखंडी शिडी चढून आल्यानंतर पडझड झालेल्या पायऱ्या आहेत. याच पडझड झालेल्या पायऱ्या चढल्यानंतर पडलेल्या मुख्य दरवाजातून आपला गडावर प्रवेश होतो. किल्ल्याच्या दक्षिणोत्तर पसरलेला डोंगर आणि बाजूचा डोंगर यामध्ये एक खिंड तयार झाली. यामुळे समोरच्या शत्रूवर मारा करण्यासाठी येथे एक बुरुजही बघायला भेटतो. जवळजवळ 3.5 तासानंतर आपण केलेला आहे प्रचितगड सर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. भरपूर असा थकवणारा हा ट्रेक आहे. मे बी आपला जवळजवळ 250 किलोमीटरचा प्रवास, रात्री झालेलं जागरण यामुळेच, आणि सकाळी पण लवकर उठायला लागलो, त्यामुळं आपली बॉडी थकलेली असावी. सो तुम्ही कसा ट्रेक करता हे तुमच्यावर अवलंबून आहे भाई. शेवटी आपलं शरीर हे मशीन नाही ना, शरीर हे ते सुद्धा थकणारच. कालपासून आराम नाही बिलकुल, त्यामुळे आपण भरपूर थकलेलो आहोत. मुख्य दरवाजासमोरच पाण्याचे कोरीव टाके देखील आहे. पाण्याच्या टाक्यापासून पुढे आपल्याला झाडाझुडपामध्ये तग धरून उभे असलेले बांधकामही पाहायला भेटते. पाण्याच्या टाकीपासून सरळ आलो आपण. आता गडावरचे अवशेष कोणते कोणते कोठे आहेत
हे काय आपल्याला माहीत नाही. तर बघू. अरे भाई, समोर एक मंदिर दिसतंय. सही. त्यानंतर आपण पोहोचतो गडावरील भैरी भवानी मंदिराजवळ. देवळामध्ये 3 मूर्त्या पाहायला भेटतात. मंदिरावर पत्र्याचे शेड देखील मारण्यात आलेले आहे. मंदिर परिसरामध्ये 4 ते 5 तोफाही बघायला भेटतात. मंदिरामध्ये आराम करण्यासाठी बसलोच होतो की समोरून गवतामधून साप निघाला आणि एकदम आरामशीरपणे लगेच दुसऱ्या गवतामध्ये गायबही झाला. यामुळे जेव्हा आपण एकटी फिरत असतो त्यावेळी जास्त झाडाझुडपामध्ये जाणे शक्यतो टाळावे. मित्रांनो, हे बघा, देवीच्या मंदिरात बसलो आपण. समोरच सापाचं दर्शन झालंय. मित्रांनो, या किल्ल्यावर भरपूर रान माजले. रान माजले म्हणजे गवत भरपूर आहे. त्यामुळे अवशेष कोणते कोणते कोठे आहेत समजून येत नाही लवकर. तर या बाजूच्या वाटेने आपण उतरतो खाली, कारण किल्ल्याचा आकार हा दक्षिणोत्तर आहे. आयला पायऱ्या आहेत इकडे. मंदिरासमोर आलो आपण आणि मंदिरासमोरून आल्यानंतर समोरच्या पायरीने खाली उतरून पलीकडच्या बाजूला चाललोय. गडावरील हे जे पाण्याचं टाका बघतो ना आपण, टाका वरून जरी बारकं दिसत असलं ना, आतमध्ये भरपूर मोठं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या टाक्याच्या आतमध्ये लांब अजून एक पाण्याचं टाकं बघायला भेटते आपल्याला. हे खांब टाकं आहे आणि आतमध्ये अजून एक भलं मोठं टाकं बघायला भेटते. मे बी कॅमेऱ्यामध्ये दिसेल नाही दिसेल, दाखवतो मी, प्रयत्न करतो. मंदिरासमोरून थोडे अंतर पुढे चालून गेल्यानंतर पिण्याच्या पाण्याचे खांब टाके आहे. यातील पाणी इतकं स्वच्छ आहे की मी बोलण्यापेक्षा हे तुम्हीच पहा. या किल्ल्यावर साप भरपूर बघायला भेटतात. हे बघा, हे छोटंसं पाण्याचं टाकं, त्यामध्ये सुद्धा एक पान दिवड होतं. ते आवाज झाल्यानंतर आतमध्ये पळाला. आणि मंदिरात मागे एक बघितलं आपण, कारण त्यांचाच एरिया आहे ना भैया. भरपूर घनदाट असं जंगल किल्ल्यावर. हे बघा ना, डोक्यापेक्षा जास्त उंचीच्या कारमध्ये चालतोय आपण. सो हा त्यांचाच एरिया आहे. आपण त्यांच्या एरियामध्ये एंटर केलाय. या किल्ल्यावर आपल्याला अनेक पाण्याची टाकी बघायला भेटतात. गडाच्या दुसऱ्या भागामध्ये पडझड झालेला वाडा आहे की जो काही दिवसानंतर म्हणजेच काही वर्षानंतर आपल्याला पाहायलाही भेटणार नाही. सह्याद्रीचं रौद्र रूप अनुभवायचं असेल तर प्रचितगडाला नक्की भेट द्या. आकाशाला भिडणारे उंच उंच सुळके आपल्याला येथे पाहायला भेटतात. त्याचबरोबर मोजक्याच किल्ल्यांवर गर्दी करण्यापेक्षा सह्याद्रीतला एक असा वेगळाच अनुभव आपल्याला हा किल्ला देऊन जातो. या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर हा अवचितगड, पालगड आणि मंडणगड हे 3 किल्ले शृंगारपुराच्या सुर्यांच्या ताब्यामध्ये होते की जे आदिलशाहींचे सरदार होते. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज शत्रुगोठातील योग्य माणसे सुद्धा हेरून स्वराज्यामध्ये सामील करून घेत असत. पिलाजी सुर्वे जे शृंगारपूरचे होते त्यांना सुद्धा त्यांची योग्यता पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना स्वराज्यात सामील करून घेतले व त्यानंतर त्यांच्या कन्या राजेशबाई उर्फ येसुबाई यांचा विवाह छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी लावून दिला. या किल्ल्याचा उपयोग कोकणात उतरणाऱ्या रेडे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी होत असते. या किल्ल्यावर येण्यासाठी पूर्वी 2 ते 3 वाटा अस्तित्वामध्ये होत्या. चांदोलीकडनं एक आणि दुसरी म्हणजे पाथरपुंज भैरवगड आहे त्या बाजूने एक. पण कोयना आणि चांदोली हा व्याघ्र प्रकल्पामध्ये मोडला जातो. बफर झोन घोषित केल्यामुळं त्या बाजूच्या वाटा ह्या अस्तित्वात आत्ता नाहीये. परंतु आत्ताच्या सद्यस्थितीमध्ये गडावर येण्यासाठी एकच वाट अस्तित्वात आहे, ती म्हणजे शृंगारपुरावरून. गडाचे अवशेष हे बघा असे झाडाझुडपांमध्ये झाकले गेलेत, कारण की या भागामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो. त्यामुळं किल्ल्याच्या अवशेषांची भरपूर वाट लागते जास्त पाऊस पडल्यामुळे. गडावरील अवशेष हे नामशेष होण्याच्या मार्गावर तर आहेत आणि भरपूर असं डोक्यापेक्षा जास्त उंचीच्या गवतामुळे सुद्धा अवशेषांची वाट लागते पूर्णपणे. तो चला फायनली घेऊया किल्ल्याचा निरोप. किल्ल्याला आता जय शिवराय करायची वेळ झालेली आहे. गडावरील संपूर्ण अवशेष बघून आत्ता आपण परतीचा प्रवास चालू करणार आहोत. किल्ला चढताना जेवढा अवघड नाही तेवढा उतरताना अवघड आहे. हे बघा असे टप्पे उतरून यायचे आपल्याला, परत खाली असेच आणि असंच पूर्णपणे या डोंगराच्या कडेकडे जायचंय आणि पुढे गेल्यानंतर खाली उतरायचे. खाली उतरून मग जंगलातून सरळ आपल्याला शृंगारपूर गाठायचं आहे. मित्रांनो, या गडावरून परतीचा प्रवास जितका वाटतो तितका सोपा नाही आहे, कारण उतरताना अवघड टप्प्यांवर घसरण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. या किल्ल्यावरून उतरताना ट्रेकरच्या जीव जाण्याच्या घटनाही येथे घडलेल्या आहेत. यामुळेच जेव्हा तुम्ही सोलो म्हणजेच एकटे फिरत असता त्यावेळी नक्की लक्षात ठेवा, दुर्घटनाचे देर भली. यामुळेच अगदी आरामशीरपणे उतरा.
भाई सो फायनली आपल्या बकेट लिस्टमध्ये अजून एक किल्ला ॲड झालेला आहे, तो म्हणजेच प्रचितगड. भाई काय किल्ला आहे आणि काय ट्रेक आहे रे, पायांचा अक्षरशः फडशा पडतो आपला. तंगड तोड ट्रेक आहे, तंगड तोड ट्रेक. शारीरिक आणि मानसिक तयारी करूनच हा ट्रेक करा, कारण भरपूर चालायला लागतं. थ्रिलिंग पॅच पण भरपूर आहेत आणि दमवणारा ट्रेक आहे. त्यामुळं पूर्ण तयारीनिशी ट्रेकला उतरा आणि ट्रेक पूर्ण करा. किल्ल्याच्या वर आपल्याला भरपूर अवशेष बघायला भेटतात. सो आता आपल्या बकेट लिस्टमध्ये तर हा ॲड झालेला आहे. त्यामुळं आता पुढच्या ट्रिपला दुसरा किल्ला घेऊया, नाही तर एखादं दुसरं पर्यटन स्थळ घेऊया. सो चला फायनली निघतोय आता आपण शृंगारपुरामधून. तर भेटूया पुन्हा एखाद्या नवीन गडकोट किल्ल्यावर किंवा एखाद्या पर्यटन स्थळ. तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय.